नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर आज ॲनिव्हर्सरी आम्ही पुण्यातनं सेलिब्रेट करता। आम्ही चाललो आहे मुंबईला आणि कुंडाच्या घरी चाललो आहे। त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा। बघा सावी वगैरे म्हणजे आम्ही सर्वजण चौघच्या चौघं चाललो आहे। बघा सर्वजण तयार झाले आहेत। हाय कर सावी। हाय हाय, चलो बॅगा बॅगा क्या बॅगा। गुड्डू ताई बाबां बाय बाय तीन तिची बॅग ही करा सॅंडल गाडी शूज घाला तिथे रेड शूज घाल ना। हा रेड शूज घालू, सॅंडल तिला लागतात ना। सावी झोपले। 22 मेचा दुपारचा प्रवास डेक्कन एक्सप्रेस होती आणि प्रचंड गरम होत होतं, म्हणजे काय विचारायलाच नको। आणि हवा अशी येतच नव्हती आणि पूर्ण गाडीमध्ये गर्दी आणि असं डबडबलं होतं ना, बापरे, म्हणजे नको वाटेल तेवढ्या गरमीसुद्धा सावी झोपली होती। आणि एकदा उतरून मग आम्ही शेवटी फायनली कल्याण टू अंबरनाथ AC ट्रेननी आलो। इतकं बरं वाटलं ना, बापरे, एकदम सुकर वाटलं। ते 5 मिनटं का होईना, पण ते AC आम्हाला फार बरा वाटला। आणि गर्दी पण ट्रेनमध्ये कमी होती। AC ट्रेनला जवळपास गर्दी नव्हतीच, त्यामुळे 10 मिनटं आम्ही पूर्ण असे रिलॅक्स झालो, छान वाटलं एकदम। आणि AC ट्रेनचा एक अनुभव घेतला, कारण मुंबई लोकलचा एक्सपिरियन्स घेतला, AC लोकलचा एक्सपिरियन्स घेतला नव्हता, तो आत्ता आम्ही घेतला। फायनली आम्ही आलो, जे मी म्हटलं होतं आम्ही मुंबईला कोणाकडे चाललो आहे, तर हे आमचं घर आहे मुंबईत अंबरनाथमधलं। आणि माझा फ्लॅट नंबर 2 म्हणता येईल तुम्हाला। आणि म्हणजे 2 वर्ष ते भाड्याने दिलं होतं, त्यामुळे आम्ही काही गेलो नव्हतो। विशेषतः मी तर सावी लहान असल्यामुळे फेरी पण तिकडे मारली नव्हती, ते घर कसं आहे वगैरे 2 वर्षामध्ये काहीच बघितलं नव्हतं। त्यामुळे आता जाऊन आलो, म्हटलं सोडल्यानंतर बघू आपण भाडोत्रीने कसं घर ठेवलं आहे ते। आणि ॲनिव्हर्सरीचा दिवस पण होता, आणि कारण माझं गृहप्रवेश म्हणाला तर ह्याच घरी अंबरनाथच्या घरी झालं होतं, त्यामुळे म्हटलं चला आपण त्या घर तर बघूया। आणि भरपूर साऱ्या आठवणी पण आल्या ह्या घराच्या। पूर्ण पहिलं घर आम्ही असं बघून घेतलं आणि बघितल्यावरती एवढं शॉक झालो ना, की भाडोत्री असं पण घर ठेवू शकतो, याच्यावरती विश्वासच बसला नाही। कारण असं इमॅजिन पण नव्हतं केलं, आणि असं पण नव्हतं की ते वेल एज्युकेटेड नाही आहेत किंवा फायनान्शियली सर्व डॉक्युमेंट एजंट थ्रू वगैरे सर्व असं केलेलं हे होतं, म्हणजे ओळखीच्या मार्फतच ते आले होते टेनंट म्हणून राहायला। पण त्यांनी घराचं असं वाट लावतील वगैरे असं वाटलंच नव्हतं, म्हणजे एवढं हे खराब करून ठेवतील। प्रत्येक आम्ही जिथे जिथे ओपन करत होतो ना, तिथे ते आम्हाला काही डिफेक्टिव्ह किंवा धूळ असंच सर्व दिसत होतं। मी घरी गेल्यावर पहिलं जेवढं फर्निचर वगैरे असं होतं, म्हणजे गोष्ट ओपन करून बघत होते की कुठे कुठे काय काय केलं आहे काय नाही ते, कारण ते दिसतच होतं तसं धुळीने माखलेलं, असं की त्या घरी कोण राहतच नव्हतं। असं 2-3 वर्ष असं ते होतं। बंद ठेवलेलं घर तरी बरं असतं, पण हे वापरण्यात असलेलं फ्लॅट हा असं असेल असं इमॅजिन पण नव्हतं केलेलं। म्हणजे बघा, मी जसं जसं ऑलड्रॉप वगैरे ओपन करते ना, तिथे प्रत्येक ठिकाणी अशी धूळ दिसते। आणि किचनमध्ये जर पाय ठेवला तर माझं तर असं मी चिडचिड अशी झाली ना एवढी, की मला काय बोलावी तेच कळत नव्हतं की ते माणसं कोण होतं म्हटलं राहायला तिथे। म्हणजे तुम्ही एखाद्याने घर देताना आपण केवढं केअरफुल की ते टेनंटला आवडलं पाहिजे, ते घर एकदम पेंटिंग वगैरे व्यवस्थित चालू कंडिशनमध्ये ईच अँड एव्हरीथिंग आपण व्यवस्थित देतो। आणि ह्या घरामध्ये आई बाबा म्हणजे माझे सासू सासरे राहत होते, त्यामुळे ते घर एकदम नीट अँड क्लीन होतं। आणि फर्स्ट थिंग त्याच्यामध्ये सर्वच म्हणजे गिझर, फिल्टर, वॉशिंग मशीन वगैरे आम्ही तिथेच ठेवून आलेलो, कारण इथे ऑलरेडी माझ्याकडे होतं, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही। आणि बेसिनच्या खाली वगैरे बघून ना असं म्हणजे मी तर तिथूनच मी ते टेनंट होतं तिला मी फोन केला। 2 वर्ष मी कधीच तिच्याजवळ बोलले नव्हते, पण आता फोन केला आणि म्हटलं ही अशी अवस्था करतात का, एखाद्याने तुम्हाला घर दिलेलं असतं। आणि मी घर देण्यापूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला देतानाचा व्हिडिओ आणि आत्ता तुम्ही सोडतानाचा व्हिडिओ बघा किती फरक आहे ते।
म्हणजे एवढं पण नाही ना, म्हणजे ह्याला देऊन पण मी बाहेर एजन्सीला जरी दिलं असतं, एजन्सीला मी काय काय कामं देणार, पेंटिंगचं काम देणार की क्लिनिंगचं काम देणार, एवढं हे झालं होतं मला ते घर बघून. आणि आम्ही दोघांनी पहिलं साफसफाईला घेतलं, महेश आणि झाडू पूर्ण मारून वगैरे ते क्लिनिंगला लागले, मी इकडे क्लिनिंगला लागले. म्हणजे आम्ही 7:30ला तिथे पोहोचलो असेल. 7:30 ते वाजल्यापासून जे आम्ही घरात कामं करायला सुरुवात केली ते अगदी नॉनस्टॉप कामं करत, जेवढं काय म्हणजे आम्हाला प्रत्येक असं वाटत होतं नाही हा भाग क्लीन करायला पाहिजे, तो भाग क्लीन करायला पाहिजे. कारण आम्हाला माहिती होतं ह्या घरामध्ये कसं ते घर होतं, किती क्लिनिंग मेंटेन होती त्या घरामध्ये वगैरे. आणि असं पांढरं शुभ्र असं घर असायचं, त्यामुळे ते नको वाटत होतं. आणि मी सर्वात ना फिल्टरच्या इकडे वळे, कारण किचनमध्ये ना आपली कामं करताना नजर जाते ती फिल्टरवरती, म्हणजे तिथे आजूबाजूला जे काय वस्तू असतात तिथे, आणि तीच वस्तू एवढी तेलकट आणि हे केलं असं म्हणजे हे नव्हतं की बाबा इझिली पाणी टाकलं की निघून जाईल असं ते नव्हतं. त्याच्यावरती मला ते सर्फ एक्सेल मी घेऊनच गेले होते जाताना, सर्फ एक्सेल, घासणी, कपडा पुसायला कपडे वगैरे असे घेऊनच गेले होते मी. आणि म्हणजे सर्फ एक्सेल टाकून घासणीने असे जोर लावून मला ते घासायला लागत होतं, इझिली पण काही निघत नव्हतं. त्यामुळे एवढी तारांबळ आणि पूर्ण प्रचंड गरमी, पण तरीसुद्धा आमच्या इथे तर म्हणजे एवढं जाणवत नाही गरमी, बऱ्यापैकी हवा येते. बघ प्रत्येकाला विंडोला स्लायडिंग विंडो आहेत आणि मोठ्या मोठ्या विंडो आहेत, आणि त्यातून बाहेर सर्व मोठे मोठे झाडं पण आहेत, मग झाडांची हवा चालूच असते. म्हणजे महेश यांना पण ते घर बघून एकदम हे झालं आणि ते पटकन कामालाच लागलं. म्हणजे आम्ही जेवढं काय होईल तेवढं शक्य काम केलं असं. म्हणजे ट्रेनचा प्रवास करून जो आलेला ताण आहे तो पण आम्हाला जाणवला नाही, काही नाही, कारण ते घर आम्हाला दिसत होतं. काही झालं ते आम्हाला घर असं पहिलं निदान थोडंफार का होईना पण ते आम्हाला फरशी क्लीन करणं गरजेचं वाटत होतं. मग आम्ही सर्व घर पहिलं क्लीन करून घेतलं आणि नंतर मग मी पण फ्रेश झाले. आम्ही जातानाच सर्व घेऊन सांगितल्याप्रमाणे घेऊन गेलो होतो. मग फ्रेश झाले आणि माझी नणंद कल्याणलाच राहते, मग आम्ही ठरवलं ॲनिव्हर्सरी आहे तर आपण बाहेरच जेवण करून मग तिच्याकडे जाऊ. मग आम्ही निघालो तिकडून, मी तयार वगैरे असे झाले छानपैकी आणि मग निघाले. सावी तू कुठे आले? हा कुठे आली सावी? बोल ना. चला चाललो. नाही तुझं हे घर आणि तुझ्या आठवणी कशा आहेत? मस्त. तू मिस करतोस या घराला? खूप मिस करतो. प्रचंड गरम होते आम्हाला इथे, भरपूर 3rd 4th केलेला असेल आपण. चला सर्वजण निघतो आणि उद्या पुन्हा सकाळी येऊ आम्ही. कल्याणला आता हॉटेलला चाललो. प्रचंड घाम येते, म्हणजे नको नको झालंय घामाने. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आमची चांगली ही ॲनिव्हर्सरी लक्षात राहील ना आपल्याला, ॲनिव्हर्सरी लक्षात राहील ना. कारण आम्हाला दोघांना पण आम्हाला हॉटेल माहिती नाही आहे, मग ताई वगैरे येणार आहे, मग तेव्हा बघू. त्यांना सांगितलं तुम्ही हॉटेलमध्ये थांबा, ते चांगलं मेन म्हणजे AC जिथे असेल त्या हॉटेलला आम्ही बसू ना. एसीच्या हॉटेलला बसू. कसं गरमीने हैराण झालं ना. तर घाम येतोय, घाम आम्हाला तिकडे घाम येत नाही पुण्याला, तिकडे प्रचंड घाम येतोय. अमरने घेतले सावीला. सावी तुला कुणी घेतले? कुणी घेतले तुला? काय बोलतो तुला कुणी घेतले? चल 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 चल. हॉटेलमध्ये मग आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, जेवलो वगैरे हॉटेलमध्ये. आणि ताईने सावीला भरवली वगैरे घरातून, कारण ती पण दिवसभर एकदम थकली होती एवढा प्रवास वगैरे करून. मग थोडा घरातून शिरा वगैरे सकाळचं सेलिब्रेशनसाठी घरात काहीतरी गोड पाहिजे म्हणून शिरा बनवला होता गोडाचा देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी, तो घेऊन गेले होते. मग तिने तो भरवला आणि मी म्हटलं भरव जरा, असं वाटतं बरं कोणीतरी काहीतरी केलं ना भरवलं वगैरे की थोडंफार रिलॅक्स वाटतं. मग तिला भरवत होती आणि आमची ऑर्डर येईपर्यंत आम्ही वाट बघत होतो. पण असे पोटात जोरदार कावळे ओढत होते सर्वांच्या, काही विचारायच नको. आम्ही छानपैकी जेवलो, रिलॅक्स झालो आणि नंतर मग पुन्हा ताईकडे जायला निघालो. आणि मुंबई बघा ना केवढ्या रात्रीची चालू होती, आम्ही तर शॉकच झालो. जवळपास आम्हाला 11:15 झाले होते तरी एवढी गर्दी होती आहे ना, म्हणजे रोडला माणसं, गाड्या वगैरे भरपूर चालू होत्या. आईस्क्रीमच्या इथे तर भरपूरच गर्दी होती. म्हटलं मुंबईकर ना म्हणजे असे झोपतच नाही असं वाटलं मुंबईकर एकदम. मग रात्री तिच्याकडे राहिलो आणि पुन्हा सकाळी आम्ही घरी आलो, फ्लॅटवरती आलो आणि पुन्हा जे काय क्लिनिंग होती मोठी मोठी ती अशी करून घेतलेली. आणि
तुम्हाला मी दाखवते म्हणजे ते कालचं बघितलेलं घर आणि आताचं आम्ही हे सकाळपासून म्हणजे 3-3:30 वाजता मग आम्ही फ्री झालो सर्व करून, दुसऱ्या दिवशी 3-3:30 वाजता. तर एवढा फरक वाटला घरामध्ये, म्हणजे फक्त काही नव्हतं, फक्त निदान सर्फ एक्सेल म्हणजे कुठल्याही पावडर डिटर्जंटने त्यांनी क्लीन केली असती ना तर सुद्धा एकदम छान दिसला, एकदम बघा किती फरक वाटतोय. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी हे केल्या, ते हे तोडून ठेवलं आहे. म्हणजे आम्हाला तर छोटी मोठी कामं आम्ही आता ऑब्झर्व करतो की आपल्याला काय काय करायचं आहे. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, पेंटर या सर्वांनाच आता आम्हाला ते कामं द्यावे लागतील, एवढं त्यांनी कामाचं हे केलं. ही किचनच्या ट्रॉलीज आहेत आणि ह्या किचनच्या ट्रॉलीज मी बघितल्या होत्या, त्यामुळे मला ते म्हणजे एकदमच हे झालं ते बघताना वगैरे की आपण कसं हे घर आहे करून ठेवलं, म्हणून मी जास्तच माझी चिडचिड झाली. आणि या दिवशी म्हणजे मी जेव्हा 13 वर्षापूर्वी जेव्हा ह्या घरात गृहप्रवेश केला तेव्हा ते घर एकदम माणसांनी भरपूर असं भरलेलं होतं आणि उत्साह होता सर्वांमध्ये नवीन सून येणार घरी म्हणून. आणि आता जेव्हा आम्ही आलो, काल मी आले घरात पूर्ण घर शांत, कोणी नाही आणि आम्हीच होतो. ते पण म्हणजे घर एकदम असं म्हणजे कोळ्याची जाळी वगैरे इतकं घर खराब होतं ना काल. मी तर फोन घेतला आणि पहिलं सांगितलं टेनंटला की तुम्ही असं घर नाही सोडायचं, तुम्ही क्लीन करून घर सोडायचं होतं आणि एवढं किती खराब केलं. म्हटलं जाळी वगैरे कोण घरामध्ये ठेवतं का, जाऊन घे. असं ते घर होतं आणि या घर ना एकदम हवेशीर आणि असं प्रत्येक याला अशी गॅलरी वगैरे आहे. मी नंतर पुढच्या वेळेला ते घर पूर्ण तुम्हाला दाखवेन. आणि इथे क्लब हाऊस वगैरे आहे, असं खाली क्लब हाऊस वगैरे आहे आणि छान अशी झाडांची हवा नेहमी येत असते. हां, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, कारण हे घर मी नंतर तुम्हाला दाखवेनच. एक सेपरेट जेव्हा पूर्ण काम होईल मी पुन्हा एकदा कलरिंग वगैरे करू आम्ही हे, कारण फार खराब झालं आहे. तर मग त्यावेळेला मी ह्या घराचे होम टूर वगैरे देईन आणि आजूबाजूचा परिसर वगैरे सांगेन कसा आहे तो. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.